काही तुमचं स्वागत आहे घनश्याम पाटील चॅनलवर. आज आम्ही आलेलो सिद्धिगरावलेला दिदीच्या इथं. आता चालू आम्ही शेतलावाला. हा दिदीचं घर आहे. सेकंड फ्लोअरचं काम चालू आहे. फर्स्ट फ्लोअर ऑल क्लिअर आहे. आणि आता इथून आम्हाला जायचं आहे पुढे रस्त्यात, म्हणजे शेतावर जायचं आहे. चला बघू. अशा प्रकारे आम्ही इथे चप्पल काढलेली आहे. म्हणजे मामीनी आईनी आई चप्पल काढली, आम्ही दोघांनी चप्पल घालली. चाललो पुढे. रोड बघू शकता तुम्ही, तर नाक रोड एक नंबर आहे. ते मस्त बऱ्यापैकी आहे. बांधावशी बांध हे बांध असतात आणि बाजूला असे शेत असतात. आणि हा शेत म्हणजे दुसऱ्याकडे जायसाठी हा रोड असतं, त्याला बोलतात बांध. असा इकडं नाही लावतात गावातल्या. आणि इकडं ट्रॅक्टर फिरते. कोणीतरी बकरी आणली बांधून ठेवली. घर आणि हा एक शेत आणि बाकीचे शेत लावून झालेले आहेत. आणि बघा म्हणजे कारत्या कोणी चाललेलं आहे पुढे. भयानक एकदम भारी. मी कपडच नाही आणलं मला. मग आम्ही आता किती 25 वर्षांनी झालेले आहे शेतलावाला. आता आम्ही चाललो पुढं, बघू ट्राय करतो. कारण पाणी आलेलं परत. इकडं मामा आणि मामी शेतलावाला. मामा आणि मामी शेत लावतात. आई बाबा भाऊने मनीष उभा आहे. एक माणूस आला आहे धावपाटशी, बघू शकता. हे या मुलीचे आई वडील आहेत आणि भाऊंचे ही आई आणि बाबा आणि भाऊंचे एक भाऊ तिकडं भाऊ ट्रॅक्टर फिरवतात, मोठे भाऊ आणि छोटे भाऊ. आता काय त्यांच्या बायकोला आणत आलेले आहेत. हे आहे ना 1 वर्ष झाला हिला अजून शेत नाही लावता येते आम्हाला, फक्त बोलता येतंय, कुणीला काही करता येत नाही. माणसं आम्ही वालचे आलो शेत लावता येते का बघासाठी. बघू आता काय. आज वालवरून आलो होतो आम्ही शेत लावायला आणि आम्ही दोघा बघायला. आम्हाला लावायला जमत नाही. पहिल्यांदा मी शेत लावताना बघायला आलो. हा या वर्षी आम्ही पॅन्ट वलतो, पुढच्या वर्षी डायरेक्ट हाफ पॅन्ट व तिसरे म्हणजे आता 2 वर्ष झाले. तिसरे वर्षी तर आम्ही येणार, पुढच्या वर्षी येणार आम्ही. हे कानूला ना उड्या मारायला. तिला मला वाटतं आय अडकलीच असते ती. पूर्ण एकटा भाऊ हे मारलेला आहे अख्खा शेत ट्रॅक्टरने. थोडा राहिलेला आहे, करून घेतील आणि इथं येतील परत लावायला. आणि हा पहिल्यांदा माणूस दिसत आहे. बघूया भाऊ पण आता मला पहिल्यांदा भाऊ गेलं लावायला शेत. आणि त्यांची पत्नी मिनटं घालवलेलं एक जोडी सोडायला. कधीपासून सोडतोय मुद्दाम, म्हणजे एकदाशी लावून होते. माझा एकदाशी काम म्हणजे अर्धवट, म्हणजे काम कमी व्हावासाठी. आता चहा जेवण आली सगळ्यांना. हा आव्हान आहे. तो मोठा झाला की अजून दुसऱ्या शेताला लावायचा आहे. नाही दुसऱ्या शेताला आणि इथं हा म्हणजे इथून एवढा म्हणजे आता तो लास्टपर्यंत डगर आहे ना तिथपर्यंत होईल हा आव्हान. नंतर पुढचा हा लावलेला आहे तो मोठा झाल्यावर लावते. तेव्हा बघू, एकदा आलो तर ट्राय करू. डगरला दमली तर बघू तेव्हा येऊ. 100% आणूला घेऊन येऊ. आणूला आणली नाही आम्ही, तेव्हा दाखवू. दिसत आहे बघा डोंगर हिवारी बघार. त्याच्या पाठी मलंगड आहे. आता पूर्ण म्हणजे तिकडे पाऊस पडतंय आणि पूर्ण धुका झालेला आहे म्हणून मलंगड दिसत नाही. कारण की घराजवळ इथं घर आहे ना पुढून,
त्यांच्या म्हणजे घरापासून तिच्या घरापासून मळंगड दिसतंय. इथं लावत होती दिदी, इथपर्यंतच होती हा. 10 मिनिटं झालं इथंशीच होती उभी. डायरेक्ट माणसांच्या भेटीला. आणि भाऊचा ट्रॅक्टर मारून झालेला आहेत. पुन्हा एकदा शेत लावायला. बाबा इकडे आहेत. बाबा स्क्वॉड आहेत. बाबा इकडं पूर्ण केलं एकट्याने. वन मॅन शो बाबा. अर्धवट काम करून एक माणूस चाललेला आहे, बघू शकता. आणि आता आमचा शेत लावून झालेला आहे एकदम. आणि आता अर्धवट राहिलाय तो मोठा वन, म्हणजे हा वन झाला का होईल म्हणजे लावू